नमस्कार, अनिका चव्हाण ह्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज चाललेला आहे सकाळचा नाश्ता करण्याची तयारी। इथं इडलीचं पीठ भिजवलेलं आहे। इथं खूप छान असं मस्त पीठ इडलीचं तयार झालेलं आहे। आता मी इडल्या लावून घेते। रात्री इथं वाटण करून पीठ भिजत ठेवलेलं आहे। चांगले पीठ भिजून असं ठेवलेलं आहे। आता इकडं बाजूला कुकरला लावलेला आहे डाळ, आणि इथं इडली सुद्धा लावून घेतलेली आहे। मी आता इडल्या शिजत घालून इकडं सांबारची तयारी करून इथं सांबार बनवलेला आहे। आता सांबार रेडी झालेला आहे, तोपर्यंत इडल्या बी शिजतात। आता इथं इडली सुद्धा शिजलेलं आहे। आता इथं मस्त असं गरम गरम इडली मऊसूत झाले ते इडली आता काढून घेते। हे बघा मऊसूत तसे इडली झालेले आहे, भुसभुशीत। हे बघा असं मऊ। इथं आता चटणीची तयारी सुरू आहे। कढीपत्ता, मिरची, लसूण, खोबरं, कोथिंबीर हे सगळं घालून आता मी वाटण करून घेते। बाजूला डाळे पण घेतलेले आहेत, डाळेसुद्धा घालून हे सगळं छान असं चटणी वाटण करून घेते। त्यानंतर चटणी बनवते। जिरे मोहरी घालून फोडणी दिलेला आहे। इथे चटणी छान असं चविष्ट झालेली आहे चटणी। ठीक आहे, मागं सरळ। मस्त असं इडली आता तयार झाली आमची, खाऊन घेतो। आमची विलो खायला बसले आता। घे सवर, खाली बस, खाली खाली ठेव, खाली ठेव, खाली ठेव। हां खा आता। अवा खाताना व्हिडिओ काढायचा। खा मग, खा मग। कसं झालंय? छान झालंय। कसं सांगायला लाज आली का? खा खा। मी खाते, तू बी खा। बघा आमची पिलू कसं खाते हाताने, छान असं मस्त खाते ना तू। हे बघा किती मोठा आहे आंबा, अजून पिकायचे ते। थोडी झाडाला आहेत, अजून काढायचे ते। वाढ पडलेले आहे ते, अजून कच्चे आहे ते, आणि थोडी काढले ते इथं। पहिले आंबे काढले, आंबे कलर मात्र पिवळाला येते, अजून पिकायचे ते पूर्ण पिवळा पिवळा असं कलर येते आंब्याला। सर खात काढ। ह्या झाडाचे आंबे, ह्या झाडाचे आंबे खायचे का? मेहंदीचं बघ, मेहंदी काढली नाही तुझं, काढली नाही मेहंदी। डुम्मी आम्ही डुम्मी आंबा आंबा। आम्ही इथं आमच्या काकांच्या कार्यक्रमाला आलो आहे। रिटायरमेंटचा दिवस आहे, सेवानिवृत्ती सन्मान समारंभ असं ठेवलेलं आहे इथं काकांचं। त्यानिमित्ताने आम्ही सर्वजण जमलेलो आहोत। आज त्यांचा लास्ट दिवस आहे, त्याच्यासाठी इथं सगळीजण जमा होऊन त्यांच्याबद्दल
4 गोष्टी चांगल्या बोलून त्यांना निरोप देत आहेत. काकांना इथं सन्मान करून असं भेट देऊन त्यांना निरोप देते ती. त्याने आतापर्यंत चांगल्या काम केल्याबद्दल त्यांना अभिनंदन करून भेट देऊन सन्मान करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत सर्वजण. काकांच्या मुलाला पुढची पदवी मिळाली त्यांच्या कामामध्ये, म्हणून त्यांना सुद्धा विश केलं. इथं समारंभ आता समाप्त झालेला आहे. सगळेजण पुष्प देऊन अभिनंदन करत आहेत. कार्यक्रम खूप छान पार पाडला आणि इथं जेवणाला आम्ही आता बसलेलो आहोत सगळेजण आणि जेवण पण खूप छान होतं. आम्ही सुद्धा इथं बसून मस्त जेवणाचा स्वाद घेत आहोत. दर पिल्लूसाठी छान असं. मग कसलं पाहिजे? हे छान आहे. आदित्य सारखंच आहे पिल्लू. हा, आदित्य सारखंच आहे.